15 एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास मालेगाव छावणी पोलीस ठाणे हद्दीतील संगमेश्वर परिसरात युवक रफिक खान अनवर हा त्याच्या 2 मित्रांसोबत मौलाना इसाक चौक कमानीच्या बाजूला उभा असताना त्याचा मित्र रफिक शहा अमीन शहा उर्फ लंबा रफिक व त्यांच्यासोबत आलेला त्याचा एक अनोळखी जोडीदार अशा दोघांनी मिळून मागील भांडणाची कुरापत काढून युवक रफिक खान यास शिवेगाळ करून धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारले। मालेगाव छावणी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्हा केल्यानंतर यातील आरोपितांनी पलायन केले। सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस आरोपितांना तातडीने अटक करण्यासाठी मालेगाव छावणी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास आदेशित केले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर गुन्ह्याचे समांतर तपासात गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता यातील मुख्य आरोपी रफिक शहा उर्फ लंबा रफिक हा मनमाडच्या दिशेने एका दुचाकीवर जात असल्याचे खात्रीशीररित्या समजले। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी मनमाड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून सदर खुनाचे गुन्ह्यातील मुख्य आरोपी रफिक शहा अमीन शहा उर्फ लंबा रफिक व वर्ष 28 यास ताब्यात घेतले। त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचा साथीदार फैसल नाव माहीत नाही याच्यासह सदर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। सदर आरोपी रफिक शहा उर्फ लंबा रफिक यास मालेगाव छावणी पोलीस ठाण्यास वरील गुन्ह्यात हजर करण्यात आले असून त्याचा साथीदार फैसल याचा पोलीस शोध घेत आहेत। आरोपी रफिक शहा याने गुन्हा घडल्यानंतर मालेगावातून पलायन केले होते। त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 2 तासाच्या आत ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली हुंडा युनिकॉर्न मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।